धनंजय मुंडे किती टक्के भ्रष्टाचारी? प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी स्पष्ट सांगितलं. मंत्रिमंडळ बरखास्त करण्याची मागणी. महाराष्ट्राचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत भाजप सरकारवर जोरदार टीका केली. धनंजय मुंडे यांच्यावर 65% भ्रष्टाचार, गुन्हेगारी आणि बलात्काराचे आरोप आहेत. हे संपूर्ण मंत्रिमंडळच भ्रष्टाचारानं बरबटलंय आणि त्यामुळे ते तत्काळ बरखास्त केलं पाहिजे असं ते म्हणाले. पटोले यांनी भाजप सरकारवर ओबीसी समाजाच्या मुद्द्यावरूनही निशाणा साधलाय. महाराष्ट्रात ओबीसींची परिस्थिती गंभीर आहे. आम्ही यापूर्वी हे मुद्दे मांडलेत, पण त्यावेळी आम्हाला आरोप करणारे म्हणत होते. आता हे सत्य समोर आलंय. भाजप सरकार ओबीसी समाजाला लक्ष्य करतंय. यापूर्वी छगन भुजबळ यांनीही यावर आपली भूमिका मांडली होती, मात्र त्यांचा अपमान करण्यात आला असा आरोप त्यांनी केला. पटोले यांनी भाजपच्या धोरणांवर तीव्र नाराजी व्यक्त केली आणि लवकरच या सरकारविरोधात ठोस पुराव्यासह माहिती समोर आणण्याचा इशारा दिला. मांडला तर राज्याचे मुख्यमंत्री सांगतात की महाराष्ट्राची बदनामी होत आहे. तुम्ही लोकशाहीची हत्या करताय. ते निवडणूक आयोगाला प्रश्न विचारतात आहे. राहुल गांधींनी स्पेसिफिक सांगितले, माझा आरोप नाही, ही वस्तुस्थिती आहे हे सांगितलेलं आहे. तरी मुख्यमंत्री म्हणतात की महाराष्ट्राची बदनामी होत आहे. महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा आहे. लोकशाहीला मान्यता प्राप्त असलेलं हे महाराष्ट्र आहे. शाहू फुले आंबेडकरांच्या विचारानं पुढे जाणारा महाराष्ट्र आहे. ज्या महाराष्ट्रामध्ये दिवसाढवळ्या लोकांच्या मतावर डाका टाकण्याचं पाप हे निवडणूक आयोगाने केलं असेल, तर त्याला देवेंद्र फडणवीस असतील किंवा भाजपचे नेते असतील हे सपोर्ट करत असतील निवडणूक आयोगाला, तर याच्यातच दाळ में काला आहे ही गोष्ट त्या ठिकाणी स्पष्ट होते. आणि म्हणून आम्हाला निवडणूक आयोगाला विचारू द्या. आम्ही निवडणूक आयोगाने उत्तर दिलं नाही. आम्ही सगळे डाटा, आता आमची इगल नावाची एक कमिटी महाराष्ट्रामध्ये या सगळ्या निवडणुकीची माहिती घेण्यासाठी केंद्रीय नेतृत्वाने तयार केलेली आहे. आणि अजय माखनच्या नेतृत्वात ती कमिटी आहे. त्याच्यामध्ये जवळपास 7-8 सदस्य त्या कमिटीमध्ये आहे. हा सगळी माहिती घेतल्यानंतर आम्ही स्वतः या प्रकरणामध्ये काँग्रेस पक्ष सुप्रीम कोर्टामध्ये दाद मागणार आहे. आणि म्हणून त्या पद्धतीची आमची तयारी सुरू झाली. फुल प्रूफ निवडणूक आयोगाने केलेलं पाप आम्ही देशाच्या जनतेच्या लक्षात आणून देणार आहोत. आणि कुठल्या पद्धतीनं भाजप या निवडणूक आयोगाच्या माध्यमातून, कारण की एक गोष्ट आपण पाहिली, चीफ जस्टिस ऑफ इंडिया, विरोधी पक्ष नेता आणि सत्ता पक्षाचे 2 सदस्य निवडणूक आयोग नेमण्यासाठी तयार केला तो अशा पद्धतीची कमिटी होती. पण आपण पाहतोय की नरेंद्र मोदीच्या सरकारने चीफ जस्टिस ऑफ इंडियाला बाजूला काढलं, आपलं बहुमत करून टाकलं आणि त्या माध्यमातून ही जी पारदर्शकतेचा भाग लोकशाहीतला होता त्याला कसं लपवलं जातं आणि आपल्या बगल बच्च्याला निवडणूक आयोग कसं करता येतं, हा दृष्टिकोन त्या ठिकाणी स्पष्ट होते आहे. आणि म्हणून ही सगळी दाळच काळी आहे. लोकशाहीचा खून भाजप करते आहे हे त्याच्यातून स्पष्ट होतं. बीड प्रकरण राज्यभर गाजत असताना मुख्यमंत्री झाल्यावर पहिल्यांदाच मुख्यमंत्री आज बीडचा दौरा करणार, कसं पाहतो? खरं तर मुख्यमंत्र्याला सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी अवगत आहे. बीडचा प्रश्न असो किंवा परभणीचा असो, त्यांना सगळं माहिती आहे. ते आता दौरा करून काय त्या ठिकाणी मला माहिती नाही काय त्याच्यात घोषणा करणार आहे. पण माझा प्रश्न त्या ठिकाणी असा आहे की घटनाशी तुम्ही अवगत आहात. गुन्हेगार कोण आहे, परभणीच्या प्रकरणात गुन्हेगार कोण आहेत, पोलीस स्वतः गुन्हेगार त्याच्यामध्ये आहे आणि त्याला कोणी आदेश दिलेला होता. महाराष्ट्रामध्ये सातत्याने या घटना होतात आहे. बदलापूरची घटना ही त्याच्यातली एक सगळ्यात मोठं उदाहरण आपल्याला देता येईल. माननीय हायकोर्टाने त्याच्यामध्ये सरकारवर ताशेरे ओढले. ज्या पोलिसांनी फेक एन्काउंटर केलं त्या पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याची भूमिका माननीय हायकोर्टाने केलेली आहे. फेक एन्काउंटर आणि मग स्वतःच्याच हातात बंदूक दाखवून मैं हूं डॉन अशा पद्धतीचं भूमिका राज्यात बसलेली मंत्रिमंडळातली लोक हे करत असतील आणि निर्दोष लोकांना गोळ्या टाकून मारत असतील, तर हे कोणाच्या आदेशाने होत आहे? पोलीस मुख्यालयातून झालं का मंत्रालयातून झालं त्याची माहिती दिली पाहिजे ना. मान्य हायकोर्टाच्या समोर अक्षय शिंदेच्या प्रकरणामध्ये अजूनही सरकार काही बोलायला तयार नाही. काय लपतंय सरकार? त्याचप्रमाणे संतोष देशमुखच्या प्रकरणात असेल किंवा परभणीच्या मागासवर्गीय पोराच्या पोलीस कोम्बिंगच्या ऑपरेशन मध्ये झालेला मृत्यू असेल, या दोन्ही गोष्टी सरकार लपवते आहे, मुख्यमंत्री लपवत आहे.
आणि हे गोष्ट स्पष्ट झालेली आहे. आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी अजूनही वेळ गेलेली नाही. महाराष्ट्र खूप पेटवला तुम्ही. महाराष्ट्रामध्ये रोज माध्यमामध्ये आता बीड जिल्हा गाजतोय. परभणी तर तुम्ही सॅट्रॅक करून टाकला तुमच्या पद्धतीनं. कारण ते तर आम्ही ते पाप कधी आम्ही ते लपू देणार नाही. ते परभणीचंही पाप आम्ही उघडच आणू. पण एक गोष्ट त्याच्या ठिकाणी महत्वाची आहे की हे हे सगळं वादळ निर्माण करून जनतेला माध्यमाच्या माध्यमातून डायव्हर्ट करण्यामध्ये हे यशस्वी झाले. शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालाला भाव द्यायचा नाही, शेतकरी रोज आत्महत्या करतात त्याच्यावरची चर्चा नाही. बेरोजगारांचे प्रश्न तसेच आहे. महागाई एसटीची असेल किंवा इलेक्ट्रिकची असेल, महागाई मोठ्या प्रमाणात चाललेली आहे आणि सर्वसामान्याला जगणं मुश्किल केलेलं आहे. आणि मूळ विषय डायव्हर्ट करण्यासाठी मुद्दामून हे प्रकरण तापवलं जाते आहे. आरोपींना पाठीशी घातलं जाते आहे. आरोपी अजूनही पकडले गेले नाही. सरकार एवढं कमजोर महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा आम्ही पाहतोय की एवढं कमजोर सरकार या महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे. आरोपी समोर आहेत पण आरोपी यांना भेटत नाही, अशी परिस्थिती आज आहे. काल देवेंद्र फडणवीस यांनी क्या आप इंटीरियर के बारे में सोच रहे हैं पर डिज़ाइन फाइनल नहीं कर पा रहे? होम इंटीरियर या ऑफिस इंटीरियर, किसी भी डिज़ाइन आइडिया को रियलिटी में कैसे बदले, आज हम ये जानेंगे इंडस्ट्री एक्सपर्ट्स से। हमारी कंपनी जो है डिज़ाइन ब्यूरो, उसमें इंटीरियर डिज़ाइनिंग, रिनोवेशन, आर्किटेक्चरल डिज़ाइन, लैंडस्केपिंग एंड रिनोवेशन, फर्नीचर्स, ये सारे जॉब्स हमारे यहाँ होते हैं। और पिछले 20 साल से हम लोग इस फील्ड में हैं और इसमें 2 से 3 कैटेगरी आप इसको डिवाइड कर सकते हैं, जिसमें कि हम रेसिडेंशियल बोलते हैं, कमर्शियल बोलते हैं और रिनोवेशंस बोल सकते हैं। बेसिकली क्लाइंट्स की नीड्स को अंडरस्टैंड करना, सो नीड बेस्ड एनालिसिस हमारे यहाँ होता है। सो क्लाइंट्स के लिए हम लोग परफेक्ट इसलिए हो जाते हैं या हम उनके लिए दोबारा या किसी क्लाइंट्स के लिए हम चौथी बार काम कर रहे हैं बिकॉज ऑफ देयर कॉन्फिडेंस विद अस, कि वो हमारे ऊपर रिलाई करते हैं। हम लोग अमित यूनिवर्सिटी को पहले से ही जानते थे, तो उनको हमने बुला के उनको जो स्ट्रक्चर है यहाँ पे ब्रिक्स वर्क चल रहा था तभी से उनको कांटेक्ट किया, उन्हीं को जगह दिखाई, उनको स्पेस डिजाइन करने के हिसाब से कांटेक्ट किया। उन्होंने डिजाइन बना के दिया काफी अच्छा। जो भी उसमें जो भी चेंजेस थे उनको वर्कआउट किया हमने। जब जो मटेरियल लेना था वो साथ में हमारे आए, सिलेक्शन के लिए आए। वो जो भी सारा सिलेक्शन उन्होंने काफी अच्छे से करवाया। जो भी उसके बाद में जो एक्सपेक्ट था उससे ज्यादा बेटर ऑफिस उन्होंने बनवाया। बजट अगर आपका लिमिटेड है तो लिमिटेड बजट में भी आप एक अच्छा इंटीरियर कर सकते हैं, ये हमारा विश्वास है। और हमारे क्लाइंट्स के लिए हम वही दे रहे हैं और उसी से हमारा क्लाइंटल बड़ा है। हर क्लाइंट की एक अलग स्टोरी होती है, उनका एक अलग रिक्वायरमेंट्स होता है। कई बार ये सारा मिस आउट हो जाता है, हम अपने डिज़ाइन उन पे लाते हैं, वो नहीं होना चाहिए। उनको क्या चाहिए वो हम डिलीवर कर सकते हैं, बस वो उनके बारे में हमको समझना पड़ेगा। तो हमारे इसमें हम एक ही बोलते हैं कि ड्रीम कम्स ट्रू। आप ड्रीम देख रहे हो, हम उनको फुलफिल करेंगे, वो हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है।